नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। भारतामध्ये अजूनही बरेच लोक एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट करतात। काही लोक पतपेढीमध्ये पैसे गुंतवतात, काही लोक बँकेमध्ये पैसे टाकतात आणि पतपेढीमध्ये पण रिकरिंग डिपॉझिट करतात। दर दिवसाला काही अमाउंट, पर्टिक्युलर अमाउंट ते इन्वेस्ट करतात। म्हणजे जे बिझनेस आहे, छोटे मोठे दुकानदार आहेत, ते दर महिन्याला काही अमाउंट पतपेढीमध्ये टाकतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की या पतपेढींमध्ये टाकलेली अमाउंट जेव्हा मॅच्युरिटी होते त्याच वेळेस ते पतपेढी बंद पडते किंवा पतपेढीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांना त्यांची जी कष्टाची कमाई आहे ती त्यांना मिळत नाही। आणि ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये ते का करतात, बँकेमध्ये का करतात, तर त्यांना त्याच्यामधून चांगला रिटर्न्स मिळायला हवेत म्हणून त्यांनी ते पैसे त्याच्यामध्ये गुंतवलेले असतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पतपेढीपेक्षा किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये जे तुम्ही पैसे गुंतवता त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न्स तुम्हाला कशामध्ये मिळतील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूयात की फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट इंडियामध्ये किती आहे। म्हणजे जर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवताय तर 1 वर्षासाठी तुम्हाला 6.70% रिटर्न मिळतात। काही बँकांमध्ये 7%, 7.10% रिटर्न मिळतात। हा डेटा जर पाहिला तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 7.15, इथे 7.10, याच्यामध्ये इंडियन ओव्हरसीजमध्ये 7.10%, पंजाब अँड सिंध बँकमध्ये 7%, बँक ऑफ इंडियामध्ये 7%, सेंट्रल बँकमध्ये 7%। हे हायेस्ट एफ डी रेट्स आहेत आणि यामध्ये सुद्धा 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवतायत तर त्या हिशोबाने तुमचे जे एफ डीचे इंटरेस्ट रेट आहेत ते बदलत जातात। आणि हा जो डेटा आहे तो जून 2025 पर्यंतचा लेटेस्ट अपडेटेड डेटा आहे, ज्यामध्ये आपल्याला एवढे एफ डीवरती रिटर्न्स मिळतात। म्हणजे तुम्ही जर 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, कितीही इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही, पण तुम्हाला रिटर्न्स तर एवढेच मिळणार आहेत। असं नाही आहे की तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळतील। रिटर्न फिक्स्ड आहेत, एवढे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत। आता हे तर झालं आपण एफ डीमध्ये पाहिलं, पण बरेच लोक पोस्टामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात। म्हणजे पोस्टाच्या फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतात आणि त्यामधून त्यांना जवळपास 7.1% रिटर्न मिळतात। म्हणजे 7.10% इंटरेस्ट मिळतो त्यांना इयरली। जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट करण्यासाठी बँकेमध्ये जातो किंवा पोस्टात जातो त्यावेळेस भली मोठी रांग असते आणि त्या रांगेत उभे राहून आपण पैसे आपले गुंतवतो आणि जे समोरची लोक आहेत ते आपल्याबरोबर कशा प्रकारचं बिहेवियर करतात किंवा कशा प्रकारे आपल्याला कोऑपरेट करतात हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे। पण हे सगळं आपण कशासाठी करतोय तर फक्त 7.1% इंटरेस्ट मिळवण्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतोय। पण हेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यातून तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील। आता काही लोक म्हणतील की यांनी सुरुवात केली एफ डीपासून आणि आता पुन्हा आले परत आपल्या म्युच्युअल फंडवरतीच बोलायला। पण आता म्युच्युअल फंडवरती येण्याचं कारण म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले म्हणजे तुमची खूप मोठी रिस्क आहे अशी होत नाही। ते का ते मी तुम्हाला दाखवतो। हे आहेत भारतातल्या टॉप 10 कंपनीज ज्याच्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट किती आहे ते पहा। ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे तो आहे SBI फंड असेट मॅनेजमेंट कंपनी। म्हणजे SBIचे जे फंड्स आहेत वेगवेगळे त्या सगळ्या फंडची इन्व्हेस्टमेंट, त्या सगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 11,13,000 करोड रुपये। 11,13,000 करोड, खूप मोठी व्हॅल्यू आहे मित्रांनो। आणि हा डेटा आहे डिसेंबर 2024 पर्यंतचा। म्हणजे बऱ्याच या डिसेंबर 2024मध्ये मार्केट बऱ्याच खाली होतं आणि बऱ्याच लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये काढली जरी असली तरीसुद्धा एवढी इन्व्हेस्टमेंट अजूनही या फंड्समध्ये आहे। टॉप 2 मध्ये आहे ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी। म्हणजे ICICIच्या फंड्समध्ये 8,73,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहे। HDFCची 7 लाख करोड लोकांची इन्व्हेस्टमेंट ह्या फंडमध्ये सुद्धा आहे। त्यानंतर 4 लाख करोड इन्व्हेस्टमेंट कोटकमध्ये आहेत। तर हे टॉपच्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये एवढे लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले। म्हणजे तुमचे 5,000 किंवा 50,000 आणि 5 लाख रुपयामधून यांना काही फरक पडणार नाही। या एवढ्या मोठ्या कंपनीज आहेत आणि हे पैसे फक्त आपल्या इंडियातलेच लोक इन्व्हेस्टमेंट करतायत असं नाही आहे। तर बरेच अशी लोक आहेत जे काम तर बाहेर गावी करतायत पण इन्व्हेस्टमेंट इंडियामधल्या ह्या म्युच्युअल फंड्समध्ये करतायत आणि त्यातून ते चांगली असेट निर्माण करतायत, चांगली वेल्थ क्रिएट करतायत। मग जर एवढे रिटर्न्स जर ह्या टाईपच्या फंड्समधून आपल्याला मिळत असतील तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का नाही करायची आणि का नाही जास्त रिटर्न्स मिळवायचे तेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे। आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशनसुद्धा दाखवतो। आता समजा तुम्ही 5 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवताय, इयरली 5 वर्षासाठी ठेवताय आणि त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो। आपण सगळ्यात जास्त इंटरेस्ट घेतलाय 7.25। कोणती बँक तुम्हाला 7.25 इंटरेस्ट देत नाही आता। आणि एवढे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यामध्ये
टोटल तुमची डिपॉझिट व्हॅल्यू आहे 5 लाख आणि त्याच्यावरती इंटरेस्ट तुम्हाला मिळतो आहे 2,09,000 रुपीज. म्हणजे टोटल मॅच्युरिटीनंतर 5 वर्षानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे 7,09,000 रुपये. यामध्ये मी प्लस पॉईंट पण तुम्हाला सांगतो आहे की जे काही 7.25% सांगितलं जातं तेवढेच्या तेवढेच रिटर्न्स तुम्हाला त्यातून मिळतात. यामध्ये ना कमी मिळणार किंवा जास्त मिळणार, तेवढेच रिटर्न्स तुम्हाला मिळणार. या उलट जर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ना, तर काय होतं आहे ते पहा. जर तुम्ही 5 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट करताय 5 वर्षासाठी आणि स्टँडर्ड रेट ऑफ रिटर्न्स आपण कन्सिडर करूयात की 12% स्टँडर्ड रेट ऑफ रिटर्न्स मला मिळत आहेत, तर 12%च्या हिशोबाने तुमची वेल्थ क्रिएट होणार आहे 5 वर्षानंतर 8,31,000 रुपये आणि त्याच्यावरती वेल्थ गेन मिळतो आहे तुम्हाला 3,81,000 रुपये. म्हणजे एवढे रिटर्न्स तुम्हाला यातून मिळणार आहेत. आता हेच जर तुम्ही 7%ने कॅल्क्युलेट करताय, मगाशी जे 7%ने आपण कॅल्क्युलेट केलं होतं, 7.25%ने कॅल्क्युलेट केलं होतं, तर 2 लाख रुपये मिळत होते. पण जर आपल्याला 12% रिटर्न्स मिळतात आहेत तर आपण हे 12% का घ्यायचे नाहीत? जर तुम्हाला जास्त रिटर्न्स हवे असतील तर थोडीफार रिस्क घ्यायला काही हरकतच नाही, कारण की आपल्याला 12% रिटर्न्स मिळतात आहेत. असं नाही आहे की तुम्ही कोणत्याही एका छोट्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. ज्या कंपनीजमध्ये 11 लाख करोड रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे त्या कंपनीजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्यातून जर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळत असतील तर का नाही करायचे? तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही FD पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळवू शकता. आज माझ्याकडे बरेच असे क्लायंट्स येतात की जे रिटायर्ड आहेत किंवा ज्यांनी आपल्याकडे जी काही पैसे होते त्यांना असं वाटलं की फिक्समध्ये आपण त्यांनी पैसे ठेवावेत की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून चांगले रिटर्न्स मिळतील. पण त्यांना फक्त मिळत आहेत किती 7% रिटर्न आणि त्यामध्ये सुद्धा कंडिशन आहे की 5 वर्षाच्या आत जर त्यांनी ते पैसे मोडले तर त्यांना तेवढाही इंटरेस्ट मिळत नाही. आता हेच पैसे जर तुम्ही पुढचे 15 वर्षासाठी ठेवताय आणि 12% आपण स्टँडर्ड कन्सिडर करतो आहे, पण 12%पेक्षाही जास्त रिटर्न्स देणारे मार्केटमध्ये फंड आहेत. आपण 15%च्या हिशोबाने कॅल्क्युलेट करूयात तर तुमची इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये आहे, 15 वर्षासाठी तुम्ही ठेवताय आणि त्यातून तुमची वेल्थ क्रिएट होते जवळपास 40 लाख रुपये. हे फक्त पॉसिबल आहे म्युच्युअल फंडमध्ये. आणि काही लोक असं आता म्हणतील की 5% 15% खूप तुम्ही जास्त सांगताय, तर अशा लोकांसाठी मी फक्त 10% कन्सिडर करतो आहे. फक्त 10%, 7 पण नाही, 12 पण नाही, फक्त 10% कन्सिडर करतो आहे. तरीसुद्धा तुमच्या 5 लाखाचे 15 वर्षामध्ये जवळपास 20,88,000 रुपये होणार आहेत. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पोस्टामध्ये करताय किंवा कोणत्याही बँकेमध्ये FD करताय आणि त्याने 7.10%ने रिटर्न्स दिले तर ती इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 14 लाख रुपये. आता यामध्ये आपण कन्सिडर करतो आहे 12% 15%, पण बरेच असे फंड आहेत मार्केटमध्ये ज्यांनी गेल्या 20 वर्षापासून 15%, 18%, 20%, 21%सुद्धा रिटर्न्स दिलेले आहेत. हे ज्याच्या त्याच्या रिस्क कॅपॅसिटीवरती आहे की त्यांनी कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. पण जेव्हा केव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस त्या फंडबद्दलच्या सगळ्या डिटेल्स जाणून घेऊन मगच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हालाही जर FD पेक्षाही जास्त रिटर्न्स म्युच्युअल फंडमधून मिळवायचे असतील आणि तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे आणि माझा ॲड्रेससुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, स्क्रीनवरतीसुद्धा दिसत असेल. तर तुम्ही मला कॉल करू शकता, मला ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता. फक्त ऑफिसमध्ये येण्या अगोदर तुम्ही मला एकदा कॉल करून या आणि जर तुम्ही कॉल करणार असाल तर सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत या बिटवीन तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेन की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून कशाप्रकारे वेल्थ क्रिएट करू शकता. आजचा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.